पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि आता लागोपाठचा वाजव तुझा डीजे आलाय चौकार. चेंडू मैदानामध्ये टाकतायत त्यांचं देखील मी आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. इथे मात्र या लागोपाठच्या 2 चौकारांना धावफलकावरती एक वेगळा आकार निर्माण केलाय. टोटल 28. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज योगेश वरती तडाखा लावलाय, आक्रमण केलंय. योगेशला मात्र बॅकफूट वरती नेण्याचं काम या फलंदाज यशनं केलंय आणि यश आता बरसतोय. हा जबरदस्त चेंडू फेकला गेला. इथून मात्र ऑफस्टंपच्या लाईन मध्ये तिखट मारा आता होतोय. 2 चौकाराचा मार खाल्यानंतर सुस्थितीमध्ये येतोय गोलंदाज, स्वतःला सावरतो योगेश. भालचंद्र कदम कदाचित शेवटचं षटक फेकतील की काय असा प्रश्न प्रफुल्लजी शासने यांना पडलाय आणि त्यांच्या प्रत्येक विकेटला 2000 रुपयाचं पारितोषिक असेल जर का त्यांनी गोलंदाजी केली तर. पण या जर तरच्या लढाईमध्ये अजून खरवई संघ स्वतःला विजयाच्या जवळ पाहतोय. इथे खऱ्या अर्थानं यू मे आय डेफिनेटली हिट. दांडी केली गोल. मागचा दरवाजा ठेवला उघडा आणि पुढच्या दरवाजाला लावला होता लॉक. मागच्या दरवाजानं झाली खऱ्या अर्थानं विकेटची चोरी. ठोक डी झालाय. या षटकातील आतापर्यंत आपण चेंडू पाहिले तर 4 पूर्ण झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॅटर सनी. सनी देवलची आठवण करून देणार का? 2.5 किलो का हात या बॅट वरती तर आलाय, पण इथून त्याच्या या हातातनं चौकार षटकाराची भाषा बोलली जाईल का? पवार साहेब मात्र शांत या मॅचचा आनंद घेत आहेत. भालचंद्र कदम कधी कॅच पकडणार याची वाट ते पाहत आहेत. आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कॅच पकडण्याची दाट चिन्ह मात्र निर्माण झाली आणि कॅच झेललाय इथे यावेळेस क्षेत्ररक्षक सिद्धांतनं आणि इथे मात्र गेल्या पावली परततोय फलंदाज सनी. बॅक टू द डगआउट. गोल्डन पाच. शेवटचा चेंडू असेल कदाचित. भालचंद्र कदम नेक्स्ट ओव्हर मध्ये पाहायला मिळू शकतात, पण इथे कदाचित गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. लागोपाठ 2 विकेट त्याने घेतल्यात योगेशनं. 1000 रुपयाचं पारितोषिक असेल जर हॅट्रिक पूर्ण केली विकेटची तर. आणि संतोष शेठ पवार साहेबांकडनं 2000 म्हणजे असं 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. उंच खेळलाय, लांबी कमी, उंची जास्त, कॅच पकडण्याची संधी आणि ते हॅट्रिक पूर्ण. जबरदस्त षटक पाहायला मिळालं. कमबॅक करणारं हे षटक होतं आणि फलंदाज ज्यानं पहिल्या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध केलं, संघाला सावरलं, तो मात्र केतन बॅक टू द डगआउट. पुन्हा एकदा गोल्डन डकचा शिकार ठरलाय. शास्त्रे साहेबांच्या एटीएम मधनं मात्र 1000 रुपये ट्रान्सफर होतील. गोलंदाज